शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती अध्यक्ष दीपक पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत नव्याने तयार केलेल्या समितीवर आक्षेप घेतला आहे। या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत। मात्र नरेंद्र जाधव हे भारतीय जनता पक्षाची संबंधित व्यक्ती आहे। नरेंद्र जाधव हे संघाच्या जवळचे आहेत, त्यामुळे राज्य सरकारला हवा तसाच अहवाल नरेंद्र जाधव तयार करतील असा आक्षेप दीपक पवार यांनी घेतलाय। तसेच डॉक्टर नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत, ते बाल शिक्षण तज्ञ नाहीत, त्यामुळे या समितीवर त्यांना अध्यक्ष कसं करण्यात आलं असा सवालही दीपक पवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। नरेंद्र जाधवांच्या समितीला दुसऱ्या कारणाने आमचा विरोध आहे। ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्या अगोदर ते रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ञ होते, त्यानंतरच्या काळामध्ये ते राज्यसभेवर आहेत। राष्ट्रपती नियुक्त यादीमधनं ते राज्यसभेवर आहेत। राष्ट्रपती नियुक्त याद्यांमधनं कोणाची निवड होते हे माध्यमातल्या मित्रांना आम्ही सांगण्याची गरज नाही। त्यामुळे संघ आणि भाजप परिवाराशी त्यांची जवळीक असल्याशिवाय नरेंद्र जाधव साहेबांच्या बद्दल आमच्या मनात वैयक्तिक अशा कोणत्याही प्रकारचा राग नाही। नवीन जी शैक्षणिक नीती आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्या पॉलिसीवरती मी काम केलेलं आहे। त्या पॉलिसीवरती आलेला पहिला जो ग्रंथ आहे, महत्त्वाचा ग्रंथ, तो माझाच आहे। फ्युचर ऑफ इंडियन एज्युकेशन, फ्युचर ऑफ एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया, अशा या नावाचा। त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे अज्ञानमूलक आहे असं मला सांगावं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।